आज महाराष्ट्रभर सकल मराठा समाज यांचा जल्लोष आणि उत्सव साजरा। आज आझाद मैदान येथे 5व्या दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगेदादा पाटील यांचा अमरण उपोषणाचा 5वा दिवस। सरकारने 2 दिवस अगोदर अतोनात सकल मराठा समाजाचे हाल केले, परंतु सकल मराठा समाज आणि महाराष्ट्रातून विविध समाजाचे सर्व समाज तिथे पाठिंबा देण्यासाठी आला होता। अखंड सकल मराठा समाज यांनी ट्रक भरून अन्नसाठा तिथे उपलब्ध केला होता। आज 5व्या दिवशी सरकारने नमते घेऊन मनोज जरांगेदादा पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, म्हणून सकल मराठा समाज कवठे मंकाळे येथे आज जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी फटाक्याची आतिषबाजी करून साखरेचे वाटप करण्यात आले। सकल मराठा समाज कवठे मंकाळे यांनी विविध ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी केली व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जयघोष केला। इथून पुढे सर्व काळामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे बोलतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण आणि त्यांचाच आदेश असे सर्वांनी घोषणा देऊन मान्य केले। येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील हेच आमचे नेते आणि हेच सकल मराठाचे नेते आणि सर्वांनी त्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा जयघोष केला। कवठे मंकाळे येथे आज सकल मराठा समाजाने जल्लोष साजरा केला। विविध ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी केली आणि एकमेकाला गुलाल लावून जल्लोष साजरा केला। जरांगे पाटील साहेबांनी सर्व भावांच्या जीवावर आम्ही जिंकलो हा शब्द वापरल्यानंतर ऊर भरून आला आणि याच पद्धतीनं या पुढील काळामध्ये मनोज जरांगे दादा जो आदेश देतील त्या पद्धतीनं या पुढील काळातली आमची वाटचाल असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला प्रचंड असं यश मिळालं। त्या यशामध्ये महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य संघटना असतील, इतर पक्ष असतील, सर्वांच्या या संघटनेला, या विषयाला जोर देऊन पाठिंबा दिला, याबद्दल सर्वांचेच आभार। मनोजदादांच्या या लढ्याला घवघवीत यश मिळालं, त्यामुळे मराठा समाज पूर्ण समाधानी आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, जरांगेदादा पाटलांचा जय शिवराय। आम्ही सकल मराठा समाज कवठे मंकाळ आज अखंड महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होत आहे। मनोज जरांगेदादा पाटील यांचे आज 5 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे अमरण उपोषण चालू होते। सकल मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे, पण सरकारने 2 दिवस सकल मराठा समाजाची कोंडी केली होती। अखेर आज सरकारने मनोज जरांगेदादा यांच्या मागण्या मान्य केल्या। हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट आणि सकल मराठा समाजावरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे GR काढून आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि मनोज जरांगेदादा यांची मुख्य मागणी सकल मराठा हा ओबीसीतच आहे, यासाठी त्यांनी 2 महिन्याचा वेळ मागितलेला आहे। म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेशांनी सर्व सरकारला बुद्धी दिलेली आहे आणि आम्ही गणेशाचे मनापासून धन्यवाद मानतो आणि सर्व सकल मराठा समाज यांच्या लढ्याला यश आलेलं आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।